नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण मुगाची उसळ बनवूया. त्यासाठी मी ते मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मुगाची उसळ बनवण्यासाठी लागणारं आपण वाटण तयार करून घेऊया. ओल्या नारळाचे काप आहेत, जिरे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे ते बारीक चिरलेला. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि ते 1 चमचा धने जिरा पावडर घालायचा आहे. त्यानंतर सर्व वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे. छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. मोड आलेली मूग घालून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उसळ. त्यानंतर इथे गॅस बंद करून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.